नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी आणि हे जे तुम्ही फोटोमध्ये बघत आहात, हे बघितल्यानंतर नक्कीच तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येत असणार की हा छोटा पांढरा डाग जो आहे तो कोड असू शकतो का? विटिलिगो असू शकेल, हो ना? तर याबद्दलच आपण समजून घेऊया की पेशंट्सच्या मनामध्ये काय भीती असते आणि नेमकं काय गैरसमज आहेत याबद्दल. सो जर का तुमच्या अंगावरती अचानकपणे छोटासा पांढरा डाग दिसला आणि तर तुमच्या मनात पहिला विचार हाच येत असणार की मला कोड म्हणजेच विटिलिगो तर झालेलं नाही आहे ना. तर ह्या डागांमध्ये व्हाईट जे डाग असतात यामध्ये फरक असतो. पिटेरेसिस अल्बा नावाची पण एक कंडिशन आहे ज्यामध्ये पण पेशंट कन्फ्यूज होतात की विटिलिगो आहे का. तर ब्रीफमध्ये आपण बघूया. एखादा सामान्य प्रश्न जो पेशंट्सना पडतो तो म्हणजे हा की ज्याला कोड आहे त्याच्या हातचं पाणी प्यायलं किंवा त्याला स्पर्श केला तर आपल्यालाही कोड होऊ शकतं का? सो हा घाबरण्यासारखा क्वेश्चन आहे असं पेशंट्सना वाटतं. तर आज आपण हे सगळं गैरसमज दूर करूया. सगळ्यात आधी जर प्रत्येक पांढरा डाग आहे तर तो म्हणजेच विटिलिगो असं नाही आहे. अशा अनेक स्किन कंडिशन्स आहेत जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं पिटेरेसिस अल्बा त्यामध्ये सुद्धा असं कन्फ्यूज होऊ शकतं आणि बाकीच्या पण काही त्वचेच्या तक्रारी आहेत ज्यामध्ये पांढरे डाग असतात. सो लगेच घाबरण्याचं किंवा कन्क्लुजन काढण्याचं काहीही रिझन नाही आहे. सो त्वचेवरती डाग येण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे फक्त डाग बघून स्वतःहून डायग्नोज करणं हे चुकीचं आहे, राईट? सो तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन त्याची तपासणी करून घेणं हे खूप गरजेचं आहे. सो आता आपण बघूया की विटिलिगो कोड म्हणजे नेमकं काय. तर विटिलिगो किंवा कोड ही त्वचेतील एक अशी स्किन कंडिशन आहे ज्यामध्ये त्वचेमधले जे पिगमेंट सेल्स असतात, मेलॅनोसाइट्स आपण ज्याला म्हणतो, जे त्वचेतील पिगमेंट आहे मेलॅनिन नावाचं ते तयार करतात, त्याच्याशी संबंधित अशी ही कंडिशन आहे. त्यामुळे त्वचेच्या काही भागांमध्ये जर का पिगमेंट कमी झालंय किंवा पूर्णपणे नष्ट झालंय तर त्या ठिकाणी पांढरे पॅचेस दिसायला लागतात. हे म्हणजेच विटिलिगो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात मोठा स्प्रेड झालेला गैरसमज म्हणजे विटिलिगो संसर्गजन्य आहे. खूप पेशंट्सना असं वाटत असतं की विटिलिगो असणाऱ्या व्यक्तींपासून आपण इन्फेक्ट होऊ शकतो, पण असं नाही आहे. म्हणजे जर का तुम्ही विटिलिगो असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला स्पर्श केला किंवा हँडशेक केला किंवा मिठी मारली किंवा त्याच्या हातचं पाणी प्यायला तर तुम्हाला विटिलिगो होऊ शकत नाही. अगदीच तुम्ही एकत्र एका ताटात जरी जेवलात तरी तुम्हाला विटिलिगो होत नाही. त्यामुळे विटिलिगो असलेल्या व्यक्तीपासून अंतर ठेवण्याची किंवा त्यांच्याशी वेगळं वागण्याची खरोखर गरज नाही आहे. विटिलिगो हा फक्त जेनेटिक आहे असंही म्हणणं योग्य नाही आहे, कारण की फक्त जेनेटिक हिस्ट्री असेल तरच विटिलिगो येईल असं नाही आहे. ऑटोइम्युन काही फॅक्टर्स असतात जेनेटिक टेंडन्सीसोबत. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे, स्किनचा ट्रॉमा आहे किंवा काही वेळी इमोशनल ट्रिगर आहे किंवा काही बाकीचे फॅक्टर्स आहेत. सो तुम्हाला जर का हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटला असेल तर नक्कीच शेअर करा.